तुमच्या सासू सुनांचे भांडणं वगैरे होत नाहीत का? त्यांना माझं काही आवडलं नाही तर त्या माझ्याशी बोलत नाहीत. तर तिथे मात्र आमचे खूप जास्त वाद होतात. माझ्यासारखा स्वभाव असतो. घर लातूर मध्ये का बांधलं, गावाकडे का नाही बांधलं, पैशाचं सुख आणता येत नाही. किती खर्च आतापर्यंत आला. तर बघा आपल्या प्लॉटची साईज आहे ना, तर स्क्वेअर मध्ये सगळ्यात जास्त विचारला गेलेला प्रश्न म्हणजे तुमच्या बांधकामाचं लोकेशन काय आहे. बाबा पैसे तुम्ही बांधकामाला कोण देते, हिच्या घरचे देत आहे. प्रश्न खूपच असे खोचक लागतील असे विचारले जातात. वाटायला लागले तुमच्या घरात. बापरे, किती छान ना. तुम्हाला कसं वाटतंय मंडळी यांचं घर पाहून? आवडलं का? हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये मी वर्षा, मी कृष्णा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर बघा, परवाला आम्ही एक व्हिडिओ शेअर केला होता ज्याच्यामध्ये घराचे अपडेट किंवा कुठपर्यंत घराचं बांधकाम आलंय वगैरे त्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या. त्याला तुम्ही भरभरून असं प्रेम दिलं, खूप छान अशा कमेंट्स केलेल्या आहेत, भरभरून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यासाठी मनापासून तुम्हाला सगळ्यांचे आभार. आणि त्या अनुषंगाने आम्ही हेही म्हटलं होतं की तुमचे जर आणखी काही प्रश्न असतील तर त्याचा एक सेपरेट आपण व्हिडिओ घेऊन येऊ म्हणून. आणि खूप जणांनी प्रश्न विचारलेले आहेत आणि काही जणांचे तर रिपीटेड आहेत क्वेश्चन. सो आम्ही ते मोजके काही प्रश्न काढलेले आहेत जेणेकरून एक म्हणजे आम्हाला पण उत्तर द्यायला ते व्यवस्थित होईल. घेऊन यायचं कारण असं की बघा, एक तर आहे प्रत्येकाला कमेंटला रिप्लाय देण्यापेक्षा आहे ना, सर्व इतरांना पण ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांना हेल्पफुल ठरेल की बाबा नेमकं वास्तुशास्त्रानुसार बांधकाम कसं असते, काय असते, आम्ही काय केलेलं आहे आणि प्लॉट घेत असताना, बांधकाम घेत असताना काय काळजी घ्यावी. आम्ही जसं इतरांकडनं शिकतो तसं आम्ही जे काही आमचे अनुभव शेअर करणार आहेत ना, त्याच्यातनं तुम्हाला सुद्धा जे स्वप्न बघतायत, जे प्रयत्न करत आहेत त्या घरासाठी, त्यांना सुद्धा होऊ शकतो या उद्देशाने घेऊन येतोय. हो, आणि तुमच्या जवळपास कुणाचं बांधकाम चालू असेल तर हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा जर काही तुम्हाला युजफुल वाटला तर. त्यासोबत काय सजेशन असतील ते आम्हाला पण सांगा. हो, ज्यांनी बांधकाम केलंय त्यांनी आम्हाला सुद्धा सजेशन द्या जेणेकरून आपण एकमेका सहाय्य करू. अवघे धरून सुपंत अशा पद्धतीने हा प्रवास करूया आणि मजा येणार आहे आम्हाला सुद्धा. खूप सारे चढ उतार असतात आणि त्यातच मजा आहे खरी तर. आजचा जो काही व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त विचारला गेलेला जो प्रश्न आहे तो म्हणजे प्लॉट किती स्क्वेअर फीट आहे आणि किती खर्च आतापर्यंत आलाय आणि अंदाजे खर्च किती लागणार आहे, तुम्ही किती गृहीत धरून चालताय, हाही प्रश्न आहे. आणि त्यासोबत सगळ्यात जास्त विचारला गेलेला प्रश्न म्हणजे तुमच्या बांधकामाचं लोकेशन काय आहे. सो हे खूप विचारलं गेलंय. सो हे सगळे प्रश्न आणि अजून भरपूर सारे प्रश्न आहेत ते पुढे आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आपण एक एक प्रश्न घेऊ. आणि सुरुवातीला बघा एक गोष्ट सांगू इच्छितो, आमची सुरुवात जर बघितलं ना तर हिच्या बाबतीत जर सांगायचं तर 1,500 हिचा प्रवास आहे. जसं डीएड झालं कम्प्लीट, त्याच्यानंतर एका शाळेवरती 1,500 रुपयावरती यांनी म्हणजे काम वगैरे केलं, तिथून इथपर्यंतचा प्रवास आहे. खूपच मोटिवेशनल आहे घेतलं तर. त्याच्यामुळे बघा, ज्या एरियामध्ये आम्ही रेंटेड राहत होतो तिथलं आम्हाला रेंट सुद्धा द्यायला परवडत नव्हतं, त्याच एरियामध्ये एक चांगल्या साईजचा चांगल्या लोकेशनचा प्लॉट घेऊन तिथं खूप छान बांधकाम होतंय. ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येक जण ठरवलं तर आपलं स्वप्न साकार करू शकतं, जिद्दीला पडलं पाहिजे फक्त. तर असा आमच्या मॅडमचा प्रवास आहे. तर चला, तसं नाही, हा मिळून प्रवास आहे, कुणी एकटं करू शकत नाही आणि कसं आहे सपोर्ट शिवाय कुठल्याच गोष्टी होत नाही. त्यामुळे हे असं मला धक्का द्यायला लागते असं होत नाही की कुणी एकटी व्यक्ती पुढे जात असते. त्यामध्ये ना प्रत्येकाचा थोडा 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 करत खूप मोठा एक म्हणजे समूह तयार होतो आणि त्यातनं ते सगळं घडून येत असतं. निमित्त किंवा नाममात्र एखादी कोणी व्यक्ती असते जी त्याला फक्त काटकसर करणारी बायको पाहिजे, नाही तर माझ्यासारखा उदळा असेल ना. सगळ्यात जास्त आमचं जर भांडण होत असेल तर या एका पॉइंटवरती, कारण किती वर्ष झालं लग्नाला पण कधी तर मध्यस्थी बाप्पांना करावी लागते या गोष्टीची. मी काय म्हणते की हे वास्तव आहे बरं का. सगळ्यांना असं वाटत असेल की खूपच गुडी गुडी सगळं छान छान इतकं मस्त कसं काय सगळं, पण असं कुठेच नसतं. घर म्हटलं की भांडायला भांडं लागतं आणि जरी इथे म्हणजे बाकी काही नसलं तरी ह्या गोष्टीवरून आमच्या दोघांमध्ये खूप मोठे मतभेद आहेत. त्यात सगळ्यात पहिलं कारण हे आहे की म्हणजे नियोजन, पैशाचं नियोजन. मला वाटतं की प्रत्येक गोष्ट म्हणजे नियोजनपूर्वक केली पाहिजे आणि त्यांचा तो
एका अर्थी चांगलाही स्वभाव आहे, पण खूप जास्त पण ते नाही केलं पाहिजे, थोडंसं नियंत्रण असायला हवं. तर तिथे मात्र आमचे खूप जास्त वाद होतात. आणि इव्हन माझ्यासारखा स्वभाव असेल तर महिना अखेर सारखं बायकोला पैसे मागावं लागतात, तेवढं खरं. आणि पण त्यातनं पण खटके उडतातच ना. सो टक्के काय स्फोटच होते. चला आता विषय भरकटतोय विषय. पण मला मुद्दा काय सांगायचा आहे की सगळ्यांना असं वाटतं ना, तर तसं नसतं. सोशल मीडियावरती ज्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या जातात बहुतांशी पॉझिटिव्हच दाखवल्या जातात, आणि त्याचं कुणीतरी कुठेतरी स्ट्रेस घेत असतं की ही जोडी एवढी छान आहे, यांच्यात वाद होत नाहीत, तर आमच्याच घरी का होतात, आणि दादा किती चांगले आहेत बघा, काय नाही, किंवा वर्षा किती चांगली आहे बघा. तर असं नाही, प्रत्येकामध्ये गुण अवगुण असतात, आणि वाद विवाद हे प्रत्येकच घरात होतात. आणि खरंच मला सांगायचा उद्देश काय आहे ऐका ना, की खूप जणी अशा पण असतात की त्यांच्या दोघांचे किती छान व्यवस्थित मॅनेज करतात, पण सोशल मीडियावरती सगळं वादविवाद कुठं कुणीच शेअर करत नाही. सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी शेअर केल्या जातात. त्याचा उद्देशही हा आहे की सगळ्यांनी चांगल्या गोष्टी शिकाव्या आणि मोटिवेट व्हावं. वादविवाद असले तरी ते पॉझिटिव्ह वादविवाद असावे, जेणेकरून आपलं घर पुढे जाईल. आता मुलाबाळाच्या शिक्षणाला पॉझिटिव्ह त्याच्यात एनकरेजमेंट मिळेल, किंवा इतरांना सपोर्ट होईल, आपलं परिवार पुढे व्यवस्थित सेटल होईल. या उद्देशानं हे चांगलंच आहे, असे म्हणणं असायच पाहिजे. नाही, पण बऱ्याच जणांमध्ये तो गैरसमज होतो. आजकाल सोशल मीडियावरती व्हिडिओज बघून लोक डिप्रेशन मध्ये पण जातात की ह्यांचं सगळं छान, किंवा ह्यांचं घर इतकं टापटीप, माझं का नाही, हा एक प्रश्न असतो. किंवा रिलेशनच्या बाबतीत असतं, किंवा हे सगळं छान छान. तर प्रत्येक घरात, आता माझ्या बाबतीत बऱ्याच जणी म्हणतात की तुमचे सासू सुनांचे भांडणं वगैरे होत नाहीत का, किंवा वाद वगैरे. तर कसं असतं माहिती का, काय सगळ्यांनाच, आईंना माझ्या सगळ्या गोष्टीला आवडतील असं नाही, मला आईंच्या सगळ्या गोष्टी आवडतील असं नाही. पण हे आहे की काही गोष्टी आपल्याला नाही आवडल्या तर ते इग्नोर करून आपल्याला पुढे ते नेता आलं पाहिजे. गोष्टी ऍक्सेप्ट करूनच चालाव्या लागतात. आणि काही वेळा त्यांना माझं काही आवडलं नाही तर त्या माझ्याशी बोलत नाहीत, तो दिवस किंवा त्या दिवशी त्या नाराज राहतात. आपण समजून घेऊ शकतो की आपलं काहीतरी चुकलंय, आपण सॉरी म्हणायला पाहिजे, आणि कमीपणा नसतो. सॉरी म्हणून जर आता पुढे जात असेल तर म्हटलं पाहिजे. सो हे अशा गोष्टी मी करते, आणि त्यामुळे मग हे असं चाललेलं असतं आमचं. सो हे सगळ्यांच्यात असतं, त्यामुळे हे डोक्यातलं काढा की भांडणं होत नसतात. दोघं जरी राहत असले तरी भांडणं होतात, विथ फॅमिली सगळे राहत असले तरी भांडणं होतात. चालायचं आयुष्य म्हणल्यानंतर सगळ्या. आता विषय तिसरीकडे का गेला माहिती का हा, कारण की ह्यांनी ते म्हटले की अशी बायको पाहिजे, तसं ते त्यामुळे तो डायव्हर्ट झाला. सो सॉरी. आता मेन मुद्द्यावर येऊ आपण. चला, पहिला प्रश्न हा आहे की बोरवेल कुठं आहे तुमचं, म्हणजे कुठल्या दिशेला आहे. बघा, आपलं सुरुवातीला आपण काही गोष्टी भूमिपूजन वगैरे शेअर केलं, आणि त्यावेळेस पासून बऱ्याच जणांनी आम्हाला सजेशन दिलं. आणि बघा, अशी कम्युनिटी चांगली असल्यानंतर फायदा कसा होतो की ऑलरेडी त्या प्लॉटमध्ये एक आग्नेय दिशेला बोर आहे. आता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दिसेल, परंतु मनामध्ये कुठली शंका कुशंका नसावी. पण खूप जास्त आणि त्याचा भौगोलिक दृष्ट्या किंवा त्याचं व्हेंटिलेशन, सगळ्या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनातून जरी बघितलं आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून जरी बघितलं तर ते कुठल्या दिशेला असावं याचा आम्ही अभ्यास करून तुमचं सजेशन घेऊन आम्ही म्हणजे ईशान्य दिशेला बोर असावं, म्हणजे पाणी वगैरे ज्याला म्हणतो ना, तर ते त्या दृष्टीनं आम्ही दुसरं बोर जाणीवपूर्वक त्या ईशान्य दिशेला घेतलं. आणि त्यातली एक गंमत सांगते मी तुम्हाला. आता व्हिडिओ खूप मोठा होईल, पण ना म्हणजे भैया मला सांगत होता बोरचा पॉइंट बघत असताना उमेश सोबत होता, आणि त्यांनी ना त्या पानाड्या असतो ना त्याला ना एवढी जागा दिली, तेवढ्यातच शोधायचं. म्हणजे हा ईशान्य कोपरा आहे. आणि जमलं तर व्हिडिओ तुम्हाला इथं लावतो मी. ऍक्च्युली ते कसं, नारळावर कोणी बघतं, कोणी त्या तारावरती बघतं वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी. त्यात काय तथ्य वगैरे ते वेगळा विषय, तो मुद्दा वेगळा. पण ना त्याला पहिला व्यक्ती असेल तो की त्याला एवढाच एक जागा दिलाय, आणि त्यातच आम्हाला पॉइंट द्यायचा, कारण ते आग्नेय दिशा आहे. आणि सांगितले जरा ह्या दिशेनं असा झरा आहे, तसा झरा आहे. मग ते म्हणले काय नाही, फक्त ईशान्य कोपऱ्यामध्येच एवढा आहे, 10x10 मध्येच काय ते पॉइंट दाखवायचा असं त्यांनी सांगितलं. मग आता काय करायचा विषय, मग त्यांनी त्यातल्या त्यात पॉइंट दाखवला, आणि मग आम्ही त्याच्यावरती बोर वगैरे घेतला. आणि बोर घेतलं तर अक्षरशः सांगतो, त्या एरियात आम्हाला बऱ्याच जणांनी असं सांगितलं होतं की बाबा पाणी खूप वरती आहे, म्हणजे 80-90 फुटाला पाणी आहे, जास्त करायची गरज नाही.
तो एरिया पाण्याचा आहे. आणि प्लॉट घेताना आम्ही तो सुद्धा विचार केला, कारण लातूर आमचा भाग थोडासा आवर्षणग्रस्त आहे. रेल्वेने पाणी, लातूर म्हटलं की सगळेजण इतर भागातल्या मधात रेल्वेने पाणी आणलं होतं. त्या दृष्टीनं पण आम्ही प्लॉट घेत असताना विचार केला होता, बाबा ज्या ठिकाणी परिसरात पाण्याचं प्रमाण जास्त आहे, गरजेचं आहे, त्या दृष्टीनं आम्ही घेतलं. आणि मग ईशान्य कोपऱ्यालाच पॉईंट दाखवला, तिथं बोर घेतला. त्यांचा खूप छान प्रश्न आहे, म्हणजे एका प्रश्नातच बरंच काही त्यांनी विचारलंय, जसं की भूमिपूजन ते टोटल आता जोतापर्यंत जे आलंय ना, जोता लेवल पर्यंत जे कोणकोणते टप्पे आहेत बांधकामाचे ते एकदा एक्सप्लेन करा. हा, विथ फॅमिली सगळे एकत्र बसून आहे ना प्लॅन फायनल करणं गरजेचं आहे. पहिला टप्पा प्लॅनचाच आहे मेन महत्वाचं. आणि प्लॅन फायनल झाल्यानंतर मग ऍक्च्युअल मग पुढच्या गोष्टी येतात. हा, कारण त्याच्यामध्ये चेंजेस परत करता येत नाही. म्हणजे पहिल्यांदा भूमिपूजन केलं की त्यानंतर प्लॅन डन झाला आपला, की त्यानंतर मग बोर घेतलं, बोरचा टप्पा झाला, पाण्याचं प्रयोजन महत्वाचं आहे. त्यानंतर मग त्यांनी लगेचच पुढचे ते खड्डे वगैरे मुळात त्याची किती कठीण सरफेस लागत नाही त्याला, मुरुम जोपर्यंत प्रॉपर मुरुम लागत नाही तेवढी डेप्थ आहे ना, ती आपल्याला ते खड्डे घेणं गरजेचं आहे कॉलम उभा करण्यासाठी. आणि ज्या त्या एरियानुसार तो वेगळा असतो. तो झाल्यानंतर त्याला पीसीसी बेड वगैरे असं म्हणतात ना, किंवा अगोदर वेगळं बांधकाम व्हायचं. आता स्टँडर्ड लेवलनुसार कसं की बाबा आपण जे फुटिंग वगैरे उभं करतो ती खाली खचू नये, किंवा त्याला जंग खाली आपण जे स्टील टाकणार त्याला लागू नये म्हणून अगोदर एक सिमेंट कॉन्क्रीटचा पीसीसी बेड असतो, त्याच्यावरती मग फुटिंग कॉलम हे करून मग त्याच्यानंतर प्लिंथ बीम असते, ते मग त्यानंतर मुरुम भरणं असेल प्रॉपर त्याला. हा, तेच की प्लिंथ बीम. आणि प्लिंथ बीमचं काम असताना त्याच वेळेस मग खड्डे वगैरे मारून आहे ना, की हौद असेल. आणि कमेंट अशी पण आहे की बाबा तुम्ही सेप्टिक टँक असा ते ह्याच्यासारखा टँक नसतो का आपला हौदासारखा असा गोल, तो टाकला नाही का. तर ऍक्च्युअली कसं आहे माहिती आहे का, ते छोटं घर असेल, कमी मेंबर असेल तर त्याला ठीक आहे. परंतु ही इंडियन स्टँडर्ड प्रमाणे आपण कसं आहे, पुढे भविष्यात हा प्लॅन पुढे वाढवला तर जास्त मेंबर जरी वाढले तर त्या दृष्टीने एक मोठा सेप्टिक टँक आहे ना आपण घेतलेला आहे. हाऊस सुद्धा आपण 10 ते 12,000 लिटर पाण्याचा केलेला आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या त्याचा विचार करून, जर रेंटल पर्पज असेल किंवा कमर्शियल असेल, जास्त मेंबर असतील तर तुम्हाला मोठा टँक वगैरे घ्यावा लागणार. परत आपण ते करू शकत नाही बांधकामामध्ये, सगळं करू शकतो पुन्हा, परंतु टँक वाढवू शकत नाही. ह्या गोष्टी बेसिक लक्षात ठेवणं गरजेचं. त्यानंतर मुरुम दबाई करणं असेल, त्याच्यावरती बेड असेल, ह्या सगळे टप्पे येतात. आणि हे आपण जर इंजिनियर लावलं असेल तर ते तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला सजेस्ट करतात. आणि हे तुम्हाला एखाद्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आमचे जे टप्पे आहेत ते तुम्हाला शेअर करू. आणि त्यानंतर पुढे तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न खर्च. म्हणजे आतापर्यंत किती खर्च आला आणि अंदाजे पुढे किती खर्च किंवा काय बजेट घेऊन चाललाय तुम्ही, असा प्रश्न आहे. तर याच्यावरती मी तर असं सांगेन की सध्या आम्ही जे काही अग्रीमेंट केलेलं आहे त्यानुसार दुसरा टप्पा देण्याची वेळ आली आहे. एक आम्ही टप्पा पूर्ण केलेला, अंदाजे बांधकामाचा जो काही म्हणजे पैसे किती लागतील काय, हे मला वाटतं की बांधकाम कम्प्लीट झाल्यानंतरच आपण ते बोललो. स्टार्ट आहे त्याच्यामुळे कसं आहे, बांधकाम खर्चावर आपण बोलू शकत नाही. ते आपलं कसं प्लॅन, आपल्या अपेक्षा वाढत जातात, बांधकामाच्या प्लॅन मध्ये थोड्या आणखी चेंजेस होऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये आपण जे बजेट धरून चाललेलो असतो ना, त्यापेक्षा आतापर्यंत आम्हाला सांगतात सजेशन की वाढतंय बजेट. आता बघू, आता आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतोय. ऍक्च्युली आता जेवढं आपलं फाउंडेशन पर्यंत काम झालंय ना, तर गावाकडे एक छान घर झालं असतं एवढ्या फाउंडेशनच्या पैशात, एवढं सांगू शकतोय मी. हो, एवढा खर्च फक्त फाउंडेशनला चाललेला आहे. पण ठीक आहे, तेवढंच ते मजबूत होतंय, याच्यात आनंद आहे. सो हा जो मुद्दा आहे तो आपलं बांधकाम कम्प्लीट झाल्यानंतर एकदा क्यूएने घेऊ आपण. आणि त्यावेळी आम्ही ते पूर्णपणे तुम्हाला बजेट व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगूया. काही याच्या बाबतीत बी कमेंट आहेत की बाबा पैसे तुम्ही बांधकामाला कोण देते, माझ्या घरचे देत आहेत अथवा हिच्या घरचे देत आहेत वगैरे, असे काही पण कमेंट आहेत. परंतु ऍक्च्युली मागच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यांना या घरासाठी लागणारं बजेट सगळं कोण पुरवतंय, काय पुरवतंय ते आहे. तर त्यामुळे ज्यांनी बघितला नसेल किंवा स्किप केला असेल त्यांनी मागचा जो मी गावाकडे गेलो होतो तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर सगळं टोटल मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर आता त्यानंतर म्हणजे दुसरा पण प्रश्न त्यांनी त्यात कव्हर केलाय. सो आता त्यानंतर डिरेक्टली आपण जाऊ ते म्हणजे प्लॉट किती स्क्वेअर फीटचा आहे. हा, हे सुरुवातीपासूनच आहे ना, प्रत्येकाची कमेंट आहे बाबा प्लॉटची साईज वगैरे काय आहे. तर बघा आपल्या प्लॉटची साईज आहे ना, तर स्क्वेअर मध्ये आहे 1600 स्क्वेअर फूट आहे प्लॉट आपला. आणि 1600 स्क्वेअर फूट आणि ते पण महानगरपालिका हद्दीमध्ये, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ज्यांनी घर घेतलंय, बांधलंय महानगरपालिका हद्दीमध्ये त्यांना माहित असेल. आणि गुंठ्यामध्ये किती आहे? 1.5 गुंठा आहे, असं एकदम स्क्वेअर मध्ये आहे. त्याच्या दिशा बघितल्या तर त्याला आपल्याला
उत्तर, पश्चिम आणि दक्षिण या 3 दिशा मिळतात आपल्या घराला, म्हणजे तिन्ही साईडने रोड आहे. दत्तमुखी प्लॉट असं बऱ्याच जणांनी कमेंट केली, बाबा खूप छान प्लॉट मिळाला वर्ष तुला, दत्तमुखी प्लॉट आहे. तर धन्यवाद, तुम्ही खूप छान पॉझिटिव्ह कमेंट करून आम्हाला मोटिवेट करता. पुढचा प्रश्न आहे फ्लोअर प्लॅन. फ्लोअर प्लॅन वगैरे. हा, तर बघा आम्ही सुरुवातीला बरेच चर्चा वगैरे करून आहे ना आमचं म्हणजे इतक्या की ते रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंत बुप्पा पण त्यात इन्व्हॉल्व होते. भैया असं एका दिवशी बप्पा, एक व्हिडिओ आहे बघा मी शेअर केला, कागद घ्यायचे नाही इथून असं इथून तसं, बप्पानी खूप छान प्लॅन सुचवला होता आम्हाला, माहिती आहे का. कमर्शियल विचार. आणि कोल्हापूरमध्ये आल्यानंतर भरपूर घरं बघितली त्यांनी तोच प्लॅन दिला होता बप्पांनी. आणि बऱ्यापैकी त्यांचं पण डोकं त्या प्लॅन मध्ये आहे. आणि भाऊंनी जो प्लॅन दिला होता ना, तर त्यातले म्हणजे भाऊ आईनी काय तेवढे नाही, पण भाऊंना पण हे बोलले होते. तर त्या हिशोबाने वगैरे सगळ्यांची मतं त्यात घेऊन प्रत्येकाच्या मताचा आदर करत तो प्लॅन केलेला आहे. तेच की. नंतर कसं आहे सगळं त्याचं सगळं खापर एकट्यावर पोडायला म्हणून मी सगळ्याला घेतले आतमध्ये. पण जास्त त्यांचेच इन्व्हॉल्वमेंट, आम्ही वगैरे नामधारी होतो. आता पुढचा प्रश्न आहे, घर लातूर मध्ये का बांधलं, गावाकडे का नाही बांधलं. तर पहिल्या सुरुवातीला आहे ना आई भाऊचा सल्ला घेतला, पप्पांचा वगैरे सल्ला घेतला घराचा आणि बांधकामाचा विचार करत होतो त्यावेळेस. तर भाऊंचं आईचं असं म्हणणं आलं की बाबा गावाकडे तुम्ही एवढं मोठं घर बांधून आहे ना काय उपयोग नाही, त्याचा डेड इन्व्हेस्टमेंट आहे. तर इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनेही आणि भविष्याचा विचार करता आपलं गाव काय 30 मिनिटाच्या अंतरावरती आहे लातूरवरनं. आणि पुन्हा शाळेला आता माझ्या भावाच्या मुलाची एवढी म्हणजे धावपळ होते की तो लातूरला आहे शिकायला, दररोज सकाळी त्याला नेऊन सोडायला लागते. आणि पाऊस पाणी ऊन वारा काय न बघता परत 4 वाजता त्याला घेऊन रिटर्न यायला लागते गावाकडे. ही जी धावपळ होती ना त्यापेक्षा की बाबा तिथं जर राहिलं तर तिथं एज्युकेशन आपलं कॉलेज महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे तिकडेच असणार पुढे जाऊन. महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत आहे ना तिथं मुलांना म्हणजे धावपळ त्यांना नको आहे. त्या दृष्टीनं कसं आहे आपल्याला तिथं एज्युकेशन बी होईल. आणि शिवाय कसं आहे एक इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा विचार केलाच पाहिजे, प्रॅक्टिकल विचार केलाच पाहिजे की बाबा आपण त्याचे आपल्याला पुढे रिटर्न्स चांगले मिळणार आहेत. आपण तशा ठिकाणी त्या जागेच्या व्हॅल्युएशननुसार त्या एरियानुसार आपण जर चॉईस केलं तर. आणि गावाकडे बांधणार नाही अशातला भाग नाही. फक्त आता थोडस हे एक टप्पा आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि याच्यामध्ये निर्णय घेण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं योगदान हे आई भाऊच आहे. त्यांनी सांगितले अगोदर लातूरच्या प्लॉटच बांधकाम करा आणि त्याच्यानंतर आपण गावाकडे बघूया हळूहळू, म्हणजे जसे पैसे येतील तसं मग तिकडचं. आणि यावर तुमचं मत काय ते नक्की सांगा, कारण काही जणांना गैरसमज आहे की बाबा. आणि गावाकडचं पण बऱ्यापैकी ना पूर्वी तुम्ही जर पाहिलं असेल, नोटीस केलं असेल तर मागची तिथली भिंत होती ती पण रिनोव्हेट केली, चांगली भिंत घेतलेली आहे. आणि वरचं सगळं आहे ना ते आता पक्क केलेलं आहे अँगलचं वगैरे. आणि आपल्याला आरसीसी बांधकाम तिथं पण आहे, 2 खोल्या आहेत चांगल्या व्यवस्थित आहेत. पण आपण त्याला सुद्धा आपण थोडस काळ जाऊ द्या, त्याच्यानंतर आपलं गावाकडचं सुद्धा घर होणार आहे. एकदाच नाही होणार, कारण पैशाचं सुख आणता येत नाही. आता पुढचा प्रश्न आहे, कोणते क्लास घेता. ही खूप म्हणजे खूप परत परत विचारला जाणारा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाला सारखं रिप्लाय आता प्रत्येक ठिकाणी काय करते म्हणजे क्लासचा म्हणजे अधिक माहितीसाठी नंबर वगैरे आपण कमेंट बॉक्स मध्ये देतो. तर ऍक्च्युअली कसं आहे माहितीये का, आताचा काळ हा स्किल बेस्ड आहे बघा. आता जो काही पाठीमागचं जे आपलं बिल आलेलं आहे ना की इंडियन गव्हर्नमेंटने काय केलंय बाबा, सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर बिल म्हणून एक आपलं येत आहे. तर त्याच्यामध्ये आहे बघा आता शाळा महाविद्यालयामध्ये सुद्धा क्रिएटर लॅब सुरू करतंय गव्हर्नमेंट आपलं. तर कारण कसं काळाप्रमाणे चालायला लागलं आपल्याला. जसं काही फॉरेन कंट्रीज मध्ये वगैरे तिथं बिल आहे ऑलरेडी, तिथं तुम्हाला ऑलरेडी कंटेंट क्रिएटर कसं बनायचं हे शाळा महाविद्यालयामधूनच शिकवलं जातं. तर त्याच्यामध्ये खूप मोठं मार्केट आहे, त्याच्यामध्ये देशाचा विकास वगैरे होणार आहे हे तुम्ही बघत आहात. तर ते स्किल एज्युकेशन घेणं गरजेचं आहे. त्याच प्रकारे एक स्किल वर्षानं म्हणजे गरजेतून निर्माण झालं ते. तर त्याच्यातून जे काही नवीन कंटेंट क्रिएटर येऊ इच्छित आहेत त्यांना ह्याच्यासारखं भरकटत जाऊ नये, म्हणजे कमी वेळेमध्ये योग्य दिशेने पुढे कसं वाटचाल करता येईल या दृष्टीने मार्गदर्शन पर एक 15 दिवसाची बॅच सुरू केली आहे युट्यूब मास्टर क्लास. त्याच्यामध्ये तुम्हाला इथून A to Z म्हणजे चॅनल स्टार्ट करण्यापासून मॉनिटायझेशन पर्यंत सगळ्या गोष्टी विथ डेमो शिकवतात मॅडम. आणि विशेषतः त्याचे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा देतात. आणि ते मराठीतून आहेत क्लास. विशेषतः काय बऱ्याच जणांना वाटते बहुतेक इंग्रजीमध्ये असतील वगैरे, तर मराठीतून आहे तर प्रत्येकाला समजतील असे आहेत. तर ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं ते मॅडम तुम्हाला आता नवीन त्यांची बॅच चालू आहे ते तुम्हाला
माहिती देते. स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर देते मी. तुम्हाला जर काही अजून माहिती हवी असेल तर तिकडे आम्ही देऊ. तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे यात तरी तुमच्या घरच्यांनी मदत केली की नाही? म्हणजे माहेरकडचे सासरकडचे दोघं पण आले त्याच्यात. प्रश्न खूपच असे खोचक लागतील असे विचारले जातात, पण आम्ही तेवढंच सौम्यपणे त्याचं उत्तर देण्याचा आणि प्रयत्न. आपल्या युट्यूब फॅमिलीनेच बरेचसे हे केलेले आहेत बघा, प्रश्नाचे उत्तर दिलेले त्याच्यामध्ये की बाबा निगेटिव्ह बोलणाऱ्याला इग्नोर करा आणि पुढे वाटचाल करा, शुभेच्छा असं सांगितलं. त्यामुळे आम्ही तेच करतोय. आणि हा निगेटिव्हली न घेता आम्ही एवढं सांगतो की मगाशी सांगितलं की बाबा हे बांधकामाला कोण भांडवल पुरवतोय तर मागचा व्हिडिओ जाऊन शेवटपर्यंत बघा. शेवटच्या टप्प्यामध्ये मी ती क्लिअरिफाय केलेलं आहे. प्रश्न आहे की लोकेशन काय आहे, म्हणजे तुम्ही कुठल्या लोकेशनला घर बांधता? आपण एरिया वगैरे सगळं सर्च करून बाकी गोष्टीचा विचार करून प्लॉट घेत असतो. आपल्याला जवळ पडतंय किंवा एज्युकेशनल पर्पज काय आहेत, अम्युनिटी जवळपास काय आहेत का, सगळे दवाखाने, गोष्टी, मार्केट ह्याचा विचार आपण नक्कीच करत असतो. आणि त्या अनुषंगाने रेट पण तसेच मग होत जातात. म्हणजे थोडस दूर म्हटलं तर लातूरमध्ये पण रेट खूप जास्त आहेत कोल्हापूरच्या तुलनेत. प्लॉटचे घरांचे पण रेट लातूरमध्ये इथल्या तुलनेत खूप जास्त आहेत. आणि त्याच्यासाठी कारणही तशी असतील कदाचित, पण आम्ही जेवढं काही सर्च केलं इथे तिथे तर दोन्हीतला आम्ही तफावत बघितली तर खूप म्हणजे लातूरमध्ये एक प्लॉट घ्यायचा म्हटलं तर तेवढ्या पैशात कोल्हापूरमध्ये घर येतं. एवढं छान इथं आहे. पण आता इथलं कसं होतंय की आमच्या दोघांचे आई वडील वयस्कर आहेत, त्यांना प्रवास करायला सध्या होतंय, पण पुढे जाऊन ते यायचं जायचं म्हटलं तरी सुद्धा आम्हाला त्यांच्याकडे आवर्जून जायचं असं होतं ते. त्यामुळे जास्त आमचा विचार हाच होता की जसं आता श्री पुढे मोठा होईल त्याला पुढच्या शिक्षणासाठी तर उपयोगी आहेच लातूर, शिवाय आपल्या गावाकडचा एरिया तिथून दोघांची गावं जवळ पडतात आणि त्या बरोबरीने दोघांच्याही घरच्यांना आमच्याकडे यायला जायला एका दिवसात ते ट्रॅव्हल करू शकतात, इतकं ते कन्व्हिनियंट आहे. म्हणून एका दिवसात नाही तर एका तासात अर्धा तासात म्हणजे सकाळी आले दिवसभर थांबले, त्यांना जर वाटलं की आत्ताच जायचं तरी ते जाऊ शकतात, तरी येऊ शकतात, इतकं जवळ आहे असं. आणि ही पण स्वतः आहे ना की बाबा चला आज रविवार आहे, सुट्टी आहे मुलांना, चला शेताकडे जाऊन येऊया. आणि काय होतं माहितीये का, इकडे यायचं म्हणलं ना भैयाला जरी म्हटलं किंवा पप्पांना किंवा आई भाऊना तर ते डायरेक्ट म्हणतात की 2 दिवस 3 दिवस जनावरांचे हाल होतात, 3 दिवस आमचे मोडतात. पप्पांचं असं असतं की मग 2 दिवस तिकडेच काढावं लागतात, परत यायला असं ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्यामुळे यायलाच कधी मागत नाही. दुसरी बाजू सांगायचं तर आता आमच्या इथे घराचा रेंट भरपूर आहे. एवढ्या ह्याच्यामध्ये एखादा छानसा फ्लॅट घेऊन त्याचा जर आपण EMI जर दिला ना तरी तो बेटर होईल, तो ऑप्शन आहे. तर कोल्हापूरमध्ये सेकंड होम होऊ शकतं ही माझी इच्छा आहे. मॅनिफेस्टेशन केलं मी, लेक्चर करते मी, थोडंसं ऐकलं तर मी केलं मॅनिफेस्ट की बाबा माझं घर कोल्हापुरात असेल. माझं आहे का असेल आहे असं मॅनिफेस्ट करावं लागतं. प्रेझेंट टेन्स मध्ये मॅनिफेस्ट करायचं असतं तेव्हा ते फ्युचर मध्ये घडतं. म्हणजे फ्युचर आपण ते जगतोय, एक्सपिरियन्स तो आपण घेतोय. आणि ह्याच्यातली एक गोष्ट चांगली गोष्ट की ती दर आठवड्याला एक कुठलं तरी लेक्चर किंवा सेमिनार वगैरे अटेंड करते. तिला गरज नाही ऍक्च्युली, तिला वेळही नाही मुलाबाळा सांभाळून, म्हणजे गरज प्रत्येकाला असते. आपण गरज नाही, वेळ नाही मुळात. खरं वेळ बघायला तर कसं मुलांना सांभाळून ती वेळ नाही, तरी पण ती वेळ काढून काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी, चांगले लेक्चर, चांगले पॉडकास्ट किंवा सेमिनार वेबिनार ते दर आठवड्याला एक अटेंड करते. म्हणजे करते तेवढा वेळ तिनं ठरवलेला असते बाबा मला हे 2 तास द्यायचे स्वतःला. तर चांगल्या गोष्टी ती मी सांगतोय, कौतुक करतोय तिचं एवढ्यासाठी की बाबा जे कोण समोर बघतायत ना, नाही खरं आहे ऍक्च्युली खूप स्वतःसाठी दुर्लक्ष करतोय आपण. तर ते स्किल शिकल्या पाहिजे किंवा स्वतःला अपग्रेड ठेवलं पाहिजे. आपल्या शरीराला जसं शरीर हेल्दी राहण्यासाठी हेल्दी पौष्टिक खाण्याची गरज आहे, तसंच आपलं मन, आपली बुद्धी हेल्दी राहण्यासाठी त्याला हेल्दी खुराक देण्याची गरज असते. त्यामुळे ना मला असं वाटतं की तेवढी इन्व्हेस्टमेंट तर आपण नक्कीच प्रत्येकाने केली पाहिजे. आणि बघा सेकंड होमचं बोललो तर मला मॅनिफेस्टेशनचा परिणाम मी क्लास केला. हा तर चाललंय मी तसं आता मी ठरवलंय आहे माझं घर इथं कोल्हापुरात, चांगलं मस्त घर इथं पण छान वाटायला लागलंय तुमच्या घरात. बापरे किती छान. तुम्हाला कसं वाटतं मंडळी यांचं घर पाहून? आवडलं का? चेष्टा करू आम्हाला पण राहू द्या तुमच्या घरात. वय थोडीशी एवढीशी जागा द्या आम्हाला पण.
तुम्हारी जगह हमारे दिल में भावना घराची पोहोचल्या गरज नाही. भावना पोहोचल्या. तर हे असं आमचं तू वेगळे 2-2 मिनिटाला चालते बरं का. चला आता. पण हे आहे की वाद झाल्यानंतर ना पॅचअप करण्यासाठी किंवा दोघांचा न्याय निवाडा करण्यासाठी गावाकडून कुणीतरी इंटरफिअर करावं लागतं. टोकाचे होते ना त्यावेळेस मग हळूच एक मेसेज करायचा टोंग. बांधकाम कोण बघताय हे आपण मागच्या व्हिडिओत कव्हर केलं. बांधकाम तर म्हणतो ना स्वामीची कृपा, स्वामीचं लक्ष आहे आमच्या बांधकामावर. त्यामुळं आजूबाजूचे शेजारी खूप चांगले भेटलेले आहेत आम्हाला. ते सुद्धा बघतात, आमचे कॉन्ट्रॅक्टर बघतात, सगळ्यांचं लक्ष आहे त्याच्यावर. मागच्या व्हिडिओत सगळं ते डिटेल मध्ये आपण सांगितलेलं आहे. तसं पण आपण भूमिपूजनाचा व्हिडिओ शेअर केला, तसं कंटिन्युअसली हा प्रश्न विचारला जातोय की लोकेशन काय किंवा कुठे आहे तुमचा प्लॉट, म्हणजे एक्झॅक्ट काय लोकेशन आहे. तर बघा, सिक्युरिटी पर्पज काही गोष्टी आपण इथे नाही डिस्क्लोज करू शकत, पण तुम्हाला जर जाणूनच घ्यायचंय किंवा कुणाला प्लॉट घ्यायचंय, काय ज्या गोष्टी असतील तुम्हाला वैयक्तिक आमच्याशी कनेक्ट होता येईल. आपला व्हॉट्सअप नंबर पण आहे, त्यासोबतच वर्षा चौधरी ऑफिशियल या इन्स्टा आयडी वरती DM करू शकता. तिकडे आपण वैयक्तिक या विषयावरती बोलू शकतो. ऍड्रेस तिथं देऊ आपण, कारण इथं सांगणं थोडस योग्य नाही. आणि DM करा, तिकडे आपण तुम्हाला काय लोकेशन आहे, कुठे आहे प्लॉट, हे सगळं शेअर करूया. आणि येस, हेच होतं आजच्या या पर्टिक्युलर व्हिडिओच्या संदर्भामध्ये की काही प्रश्न होते. तर म्हटलं हे एकदा मागे पडलं की ते तसंच राहून जाणार आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळाली की ते कुठेतरी असंही होतं की आम्ही एवढा वेळ काढून कमेंट केले आणि काहीच रिप्लाय नाही आला. त्यामुळे म्हटलं की आपण बसूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय ते सांगा. होप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. यानंतर खूप एक्साइटिंग असे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. त्यामुळे चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. साईडलाच तिथे बेल आयकॉनचं बटन आहे, ते पण हिट करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.